वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या जे आहेत इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांची युती होणार की नाही यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र त्याच धर्तीवर आज संध्याकाळी शिवसेनेच्या उभाटा संघटनेचं जे आहे एक शिष्टमंडळ आमदार हितेंद्र ठाकूर यांना भेटलं. बंद दाराआड यांच्यामध्ये विवाह कॉलेजमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली, परंतु अद्याप कुठलीही गोष्ट फायनल झाली नाही. ही प्राथमिक चर्चा असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे. कारण बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांची जर युती झाली तर भाजपचा गड रोखू शकतो अशी चर्चा सध्या वसई विरार परिसरात सुरू आहे. परंतु ही जागा वाटप कुठपर शक्य आहे, कारण प्रत्येक पक्षाने ह्या जागा आगाऊ मागितलेल्या आहेत. त्यात दुसरीकडे काँग्रेस जे आहे की एकला चलोची भूमिका करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काँग्रेस जर वेगळं लढत त्याचा मोठा फटका फायदा जो आहे भाजपला होऊ शकतो आणि त्याचं मोठं नुकसान जे आहे महाविकास आघाडीला होऊ शकतं. आज संध्याकाळी विलास पोतनीस जे आहेत माजी आमदार अमोल कीर्तीकर, इकडचे जिल्हा प्रमुख प्रवीण महापळकर यांच्यासोबत अनेक लोक जे यांचं शिष्टमंडळ आमदार हितेंद्र ठाकूर यांना भेटलं. आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जवळपास ही पहिली चर्चा आहे आणि येत्या काळामध्ये जागा वाटपावरून आम्ही फायनल करण्याचं सांगितलं आहे. एकीकडे 29 प्रभाग आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार असल्याचं बोललं जातं आहे. परंतु मग एक उमेदवार कोणी घ्यायचा, मग तो शिवसेनेने घ्यायचा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घ्यायचा का काँग्रेसने घ्यायचा, त्यावर सध्या चर्चा विनिमय सुरू आहे. त्यामुळे जागा वाटपावरून ही जी आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण दरवर्षी इलेक्शनमध्ये जर पाहिलं स्पेशली स्थानिक निवडणुकांमध्ये तर काँग्रेस हे वेगळं लढत असतं. कारण काँग्रेसची मोठ्या प्रमाणात वोट बँक ही वसई विरार परिसरात आहे. मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव आहेत की जे काँग्रेसला पारंपरिक मतदान करत असतं. आणि काँग्रेसने जर वेगळी भूमिका घेतली तर त्याचा मोठा फटका हा बहुजन विकास आघाडीला आणि महाविकास आघाडीला होऊ शकतो. मग येत्या काळात काही करून युती करणं हे दोनही पक्षांना बंधनकारक आहे. ही चर्चा झाल्यानंतर विलास पोतनीस आणि हितेंद्र ठाकूर यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात. काय सांगाल आज मीटिंग? काही नाही, आम्ही पालघरच्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळी पण मीटिंग केलेली आणि त्यावेळी आम्ही एकत्रच होतो. आता चर्चा प्राथमिक झालेली आहे, बोलणी फायनल काहीच झालेलं नाही. मी या 1-2 दिवसात बघू ना. आम्ही जागा वाटपाची काय चर्चा, किती सीट झालंय साधारणतः काय काय नाही, काय कमी जास्त करायचं ते करू आम्ही. या युतीमध्ये कोण कोण असणार? काँग्रेस, आता काँग्रेसवाले मला उद्याला भेटणार आहेत, बरोबर आहे. भेटल्यावर त्यांच्याशी चर्चा करतो, काय आहे ते बघतो आणि त्याप्रमाणे बोलतो. मनसे पण येणार आहे का? बघू ना. माझे सगळ्यात त्यांची चांगले संबंध आहेत, माझे काय कोणाची वाईट नाही मिळत. लक्ष झालं का? ते बघू. आत्ता ज्यांच्याशी चर्चा झाली तितकंच मी बोलू शकतो. ज्यांच्याशी चर्चा नाही झाली त्याच्यात हवेमध्ये बाण सोडायचे नाही. किती सीट सोडायचा अंदाज? अजून काहीही ठरलेलं नाही. आम्ही बसू. सकारात्मक चर्चा झाली असं म्हणता येईल. आम्ही पॉझिटिव्ह आहेत. त्याला तुम्ही मराठीत सकारात्मक बोला का आणखीन काय बोला. भाजपचा गड रोखण्यासाठी तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. ही हे बघा, प्रत्येक जण तिकडे पण ते युती करणार आहेत 3 पक्ष. इकडे झाली तर फरक काय पडतो? शेवटी त्यांनी पण ठरवलं आहे, नाही झाली तर आम्ही आमचं लढूच. आम्ही पण ठरवलं आहे, नाही झाली तर आम्ही आमचं लढूच. पण जिथपर्यंत पॉझिटिव्ह चाललं आहे तिथपर्यंत पॉझिटिव्ह होऊन द्या ना. असं काय सांगाल? आज हितेंद्र ठाकूरांची भेट घेतलेली आहे, काय सकारात्मक चर्चा झाली? पालघर निवडणूक एकत्र लढलेला होता, नगर परिषद होता. आता महापालिकेचं काय चित्र असेल? महानगरपालिकाच्या ज्या वसई विरारच्या आहेत त्या संदर्भात आज आम्ही म्हणजे दुसऱ्यांदा आपण भेटले. पालघरच्या वेळी पण येऊन भेटलो होतो आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स ज्याला म्हणतात आमचा एकमेकांचा. सीट वाटप किती असणार, का असणार, ह्याच्यामध्ये लगेच का एका दिवसात किंवा एका तासात होऊ शकत नाही. थोड्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगला हे रिझल्ट मिळेल. इकडे चांगल्या तऱ्हेचं वातावरण होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये जे अमर्याद काही गुजराणाची दादागिरी चाललेली आहे का आमच्याशिवाय काय हे करू शकत नाही, ती कसंही करून आम्हाला रोखायचं. आणि मला वाटतं आमचं सगळं झालेलं आहे ते चांगल्या तऱ्हेने, ज्याला म्हणतात चांगलं ॲटमॉस्फिअर, सिरियन ॲटमॉस्फिअर, पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आमच्या चर्चा झालेल्या आहेत. काँग्रेस एकला चलोची भूमिका घ्यायच्या तयारीत आहे. आता कुठल्या पक्षाने काय करायचं ते त्यांची भूमिका आम्ही सांगू शकत नाही. आम्ही ठरवलं का आपण युतीमध्ये जेवढं आपल्याला एकमेकांना जवळ करून आपण हे करू शकतो तेवढं आम्ही ठरवलेलं आहे. आता फक्त सीट वाटप कसं करायचं, त्याचा मोड ऑफ हे कसं असेल हे अजून
एक दोन दिवसात मी ठाकूरांनी सांगितलेलं की मी मोठा भाऊ आहे, मला ते जास्त वाटतं. हो ते तर असतं ना, मोठा भाऊ ते आता हे मागणारच ना. त्याने आम्हाला अजून सांगितलं ना मी मोठा भाऊ आहे. त्यांनी सांगितलं आपण तुम्हाला मी चांगल्या तऱ्हेने सामावून घेऊन आपण सगळे म्हणजे सगळे एकत्र करून आपण व्यवस्थित असं करून हे या करूया. सामान्यामध्ये काँग्रेस असणार आहे का, राष्ट्रवादी असणार का, मनसे असणार आहे? हे बघा जे तिला आता त्यांनी सांगितलं आमचं आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणखीन त्यांचं कोणावर बोलणं आता उद्या असेल, आणखीन हे असेल ते ठरवतील. आम्ही डायरेक्ट आमच्या भव्याचे आमचे मित्र आप्पा किंवा हरचंद्र ठाकूर यांच्यावर आमची बोलणी झालेली आहेत आणि आम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या तऱ्हेचं होप्स वाटत आहेत. आज तुमच्या इच्छुकांच्या मुलाखत झाल्या, किती इच्छुकांचे तुमच्याकडे आता झाले? आमच्याकडे जवळजवळ आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 170 ते 180 इच्छुक आलेले. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी देखील होती. बंडखोरी थांबण्यासाठी कशा प्रकारे करतात? बंडखोरी थांबण्याकरता म्हणजे आता बंडखोरी तर कुठलाच पक्ष थांबवू शकत नाही, कळलं की नाही. हा तर प्रत्येकाचे असं एकेका जागेवर कधी एकेका ह्याच्यावर प्रभागावर 4 जण त्याच्याकडे 20 इच्छुक असतात. आता 20 जणांना आपण देऊ शकत नाही. त्यातल्या त्यात जे इलेक्टिव्ह मेरिट आहे आम्ही आमच्या तऱ्हेने चांगलं काही करणार. ज्यांना इलेक्टिव्ह मेरिट आहे, निवडून येण्याची जी क्षमता आहे त्यांचा आम्ही विचार करणार. बाकी त्यांनी पक्षाविरुद्ध ज्यांचं प्रेम असेल तर त्यांनी बंडखोरी करता कामा नये असं आमची अपेक्षा आहे. शेवटचा एक प्रश्न आहे. वसईमध्ये एमआयएमने एंट्री घेतलेली आहे, त्याचं कसं फटका बसेल त्या रस्त्यावर? एमआयएम आता हे कोणाचं आहे आम्हाला माहिती नाही. एमआयएम तर हे सगळ्या ठिकाणी आहे. एमआयएम तुम्हाला माहिती आहे. एमआयएम बोलतात पण ती बी टीम आहे. आता मी आप्पा बोलले, कळलं की नाही. या सगळ्या ठिकाणी त्यांचं बरोबर काही जण सुपारी घेऊन काही कामं करणारे असतात. त्यातलं मला वाटतं असेल कदाचित.